लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहणार आहोत की धनंजयच्या लक्षात त्याची चूक येणार आहे आणि तो पुन्हा एकदा जीवा आणि नंदिनीला एकत्र आणणार. तर दुसऱ्या बाजूला पार्थ स्वतःच्या मनातल्या सर्व भावना काव्याजवळ व्यक्त करत काव्याला थाटामाटात पुन्हा एकदा देशमुख निवासला घेऊन जाणार. आता नेमकं काय घडतं, कसं घडतं हे सगळं बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या नंदिनी ही धनंजयला बोललेली आहे खूप आणि धनंजयला तिने त्याची चूक लक्षात आणून दिलेली आहे. पण आता त्यानंतर ती विचार करते की मला आता जीवांबरोबर सुद्धा बोललं पाहिजे, जीवांनासुद्धा मनवलं पाहिजे, पण मी त्यासाठी करू काय. इतक्यात तिला समोरून एक माणूस त्याच्या कुटुंबियांसाठी चहा घेऊन आलेला दिसतो. ते सगळे एकत्र चहा पिताना नंदिनी बघते आणि तिच्या लक्षात येतं की जीवाने कसं माझ्यासाठी अंड्यांवर सॉरी लिहिलं होतं, पाण्याच्या थर्मासवर सॉरी लिहिलं होतं, बेडवर सॉरी लिहिलं होतं, तसं मी आता जीवांसाठी चहाच्या कपावर सॉरी लिहू शकते ना. मग नंदिनी चहाची 2 कपं विकत घेते आणि आता त्याच्यावरती सॉरी असं लिहिते आणि त्यामध्ये छान चहा वगैरे घालून ती जीवाकडे येते आणि जीवाला म्हणत असते, जीवा तुम्ही मगापासून धावपळ करताय हॉस्पिटलची सगळी, तुम्ही माझ्यासाठी खायला आणलं, बाबांसाठी आणलं, पार्थसाठी आणलं, काव्याच्या गोळ्या औषधं आणल्यात, तुम्ही अगदी सगळं व्यवस्थित करताय, पण या सगळ्यात तुम्ही एक गोष्ट मात्र विसरताय. जीवा म्हणतो कोणती. त्यावर नंदिनी म्हणते बघा विचार करा, कदाचित आठवेलही तुम्हाला तुम्ही काय विसरताय ते. जीवा म्हणतो नाही आठवत आहे, बोल ना. त्यावर मग नंदिनी म्हणते जीवा अहो असं काय करताय, सगळ्यांसाठी काही ना काहीतरी करताना तुम्ही स्वतः मात्र अजून काहीही खाल्लेलं नाही आहे, ही गोष्ट तुमच्या लक्षातही आली नाही आहे का. अहो सगळ्यांसाठी धावपळ करता करता तुम्हाला त्रास होईल याचाही विचार थोडा करा की. मग नंदिनी म्हणते ही बघा मी तुमच्यासाठी मस्त गरम गरम चहा आणली आहे, जरा चहा प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, हे घ्या. जीवा आता चहा घेत नसतो. नंदिनी म्हणते जीवा आता हा असा आगाऊपणा करू नका. नाही म्हणजे मला मान्य आहे तुम्ही माझ्यावर रागवला आहे, तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम वगैरे काही नाही आहे वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी मी ॲक्सेप्ट केल्यात की नाही, पण मग आता हा असा हट्टीपणा तुम्हीही करायचा नाही, जरा चहा घ्या तुम्हाला बरं वाटेल. जीवा म्हणतो हे बघ नंदिनी मी फक्त इथे काव्य आणि दादाला आपली गरज आहे ना म्हणून आलो आहे, बाकी माझ्या मनात खरंच तुझ्याबद्दल काहीही भावना नाही आहेत. नंदिनी म्हणते जीवा अहो ते सगळं आपण नंतर घरी जाऊन बघूयात ना, आता ही वेळ आहे का, प्लीज आधी चहाचा कप तर हातात घ्या प्लीज. मी एवढी रिक्वेस्ट करते म्हणून तुम्ही साधा चहाही नाही पिऊ शकत का आता माझ्यासाठी प्लीज. मग जीवा चहाचा कप हातात घेतो आणि एक झुरका मारतो. त्यावेळी नंदिनी जीवाला म्हणत असते जीवा बघा चहाचा कप काही वेगळा वाटत असेल आतमधून बाहेरून, चहाचा कप बघा. जीवा म्हणतो चहाच्या कपात काय आहे बघण्यासारखं, चहा चहासारखाच लागतो. नंदिनी म्हणते अहो चहाच आहे, कप बघा म्हणते ना मी. त्यावर जीवा म्हणतो कपात काय आहे बघण्यासारखं नंदिनी. पण आता नंदिनी पुन्हा फोर्स करते जीवा बघा ना कप बघा. मग जीवाचा शेवटी नाईलाज होतो आणि जीवा तो कप बघतो. तर आता त्या कपावरती त्याला सॉरी असं लिहिलेलं असतं ते दिसतं. त्यावेळी जीवालासुद्धा आठवतं की त्यानेसुद्धा नंदिनीसाठी हे असंच काही वेगळं केलं होतं. मग आता नंदिनी ही जीवाला म्हणते जीवा. त्यावर जीवा हा म्हणतो काय. त्यावर नंदिनी म्हणते दिसलं ना जीवा, अहो वाचलेत ना तुम्ही ते सॉरी, मग काय इग्नोर करताय, नका ना असं इग्नोर करू प्लीज. जीवा ते सॉरी इग्नोर करतो आणि म्हणतो कसलं सॉरी काय. त्यावर नंदिनी म्हणते या कपावरचं आणि माझ्या मनातलं दोन्हीकडचं सॉरी. जीवा तुम्हाला माहिती आहे की मला माझ्या चुकीवर पश्चाताप झाला आहे आणि आता जाऊ देत ना, झाली माझ्याकडून चूक, मी नाही त्या दिवशी बाबांच्या समोर बोलू शकले. अहो आम्ही मोठी भावंडं अशीच असतो, आमच्या आयुष्यातले बऱ्यापैकी निर्णय आहे ना आईबाबाच घेतात, आम्हाला आईबाबांना दुखावणं नाही जमत, पण म्हणून तुम्ही आता माझ्यावरती असा राग धरून राहणार आहात का. जीवा प्लीज घ्या ना मला समजून. जीवा म्हणत असतो हे बघ नंदिनी प्लीज आता सध्या तरी इथं हा विषय नको, आता सध्या आपण हॉस्पिटलमध्ये आहोत आणि हॉस्पिटलमध्ये या विषयांवरती चर्चा करायला आपल्याला वेळ लागला आहे का, इथे परिस्थिती काय तुझं काय. त्यावर नंदिनी म्हणते जीवा मला परिस्थितीचं अगदी व्यवस्थित गांभीर्य कळतं आहे आणि परिस्थिती नाजूक आहे, म्हणूनच तर मी तुम्हालासुद्धा सांगते ना की जीवा तुम्हीसुद्धा विचार करा ना, आपण दोघंजणं पुन्हा पूर्वीसारखे एकत्र येऊया. तुम्हाला ठाऊक आहे का आपण दोघंजणं जर एकत्र असलो ना तर परिस्थिती कितीही गंभीर असू दे काही असू दे काहीच फरक पडत नाही, आपण सगळं व्यवस्थित निभावून नेऊ शकतो. आता मात्र जीवा हा नंदिनीकडे फक्त बघत राहतो, तो नंदिनीला काहीच बोलत नसतो, तो शांतच असतो. नंदिनी म्हणते जीवा अहो असं काय करताय, तुमचं गप्प राहणं मला आता खातं आहे माझ्या आतल्यात, प्लीज
बोला ना माझ्याबरोबर प्लीज जीवा. हे बघा, मला तुमच्याबरोबर राहायचं आहे, मला एकत्र तुमच्याबरोबर संसार करायचा आहे. जीवा, तुम्ही आणि मी आपण दोघंजणं एकत्र आयुष्य घालवणार आहोत. आठवतं आहे तुम्हाला, तुम्ही मला पहिली साडी आणली होती तुमच्या पहिल्या कमाईतनं, तेव्हा तुम्ही मला काय सांगितलं होतं? तुम्ही फक्त 3 व्यक्तींसाठी साडी घेता. एक म्हणजे तुमच्या बाबांची आई, एक म्हणजे तुमची आई आणि एक म्हणजे तुमच्या होणाऱ्या मुलीची आई म्हणजे मी. मग जीवा, तुम्ही माझ्याबरोबर तुमच्या पुढच्या भविष्याची स्वप्न पाहिली होतीत आणि आता तुम्ही मला असं अर्धवट सोडणार आहात का? नाही जीवा, नाही. मी बाबांना सगळं खरं सांगितलं आहे आणि आता मी तुमच्यापासून दूर नाही राहू शकत. जसं पार्थना आणि काव्याना त्यांचं प्रेम सापडलं आहे ना, तसंच मला तुमच्याबरोबर माझं प्रेम सापडलं आहे, माझं भविष्य कळालं आहे आणि त्यामुळे मला आता आयुष्यभर तुमच्यासोबत राहायचं आहे जीवा. प्लीज. हे बघा, जे काही झालं, जे काही घडलं त्या सगळ्यासाठी मी पुन्हा एकदा हात जोडून तुमची माफी मागते. सॉरी, पण प्लीज जीवा, आता तरी मला माफ करा ना. किती दिवस असे माझ्यावर रागवून रुसून बसणार आहात तुम्ही? तुम्हाला किती रागवायचं आहे, किती चिडायचं आहे, किती रुसायचं आहे तेवढं रुसा. फक्त मला स्वीकारा, माझं प्रेम एक्सेप्ट करा. कारण जेव्हा तुम्ही माझं प्रेम एक्सेप्ट कराल ना, तेव्हाच मला आनंद होईल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने मला सगळं काही मिळाल्याचं सुख वाटेल. खरंच. हे बघा जीवा, मी पुन्हा असं कधीच वेड्यासारखं नाही वागणार. आता हे सगळं काही धनंजय बघत असतो आणि आता हे सगळं काही बघत असताना धनंजयच्या लक्षात येते ती म्हणजे स्वतःची चूक. धनंजयला नंदिनीने बोललेले शब्द आठवतात. बाबा, मी आणि जीवा कायम एकत्रच राहणार. माझं जीवांवरती प्रेम आहे, जीवांचं प्रेम जिंकलं आहे आणि बाबा तुमचा आडमुठेपणा हरला आहे. मग आता धनंजयच्या लक्षात त्याची चूक येते आणि तो विचार करतो की नाही, आता काहीही झालं तरी मला पार्थ आणि काव्याचं जसं घडलं तसं या दोघांचं होऊ द्यायचं नाही आहे. जीवा आणि आता नंदिनीला मीच एकत्र आणलं पाहिजे. माझीच चूक होती, माझ्यामुळेच त्या दोघांमध्ये एवढं मोठं अंतर पडलं, नाहीतर जीवाने नंदिनीचं मन कधीच जिंकलं असतं. मग आता लगेचच तिकडे धनंजय येतो. आता धनंजय लांबून आधी हे सगळं बघत असतो. तो नंदिनी आणि जीवा काय बोलत आहेत हे ऐकून वगैरे घेतो आणि मग आता तो जातो आणि जीवा आणि नंदिनीच्या समोर उभा राहतो. आता धनंजय जीवा आणि नंदिनीच्या समोर येऊन उभं राहिलेलं सुद्धा नंदिनीच्या लक्षात आलेलं नसतं. नंदिनी जीवाच्या विनवण्या करतच असते. धनंजय विचार करत असतो की बापरे, माझी मुलगी जीवाच्या प्रेमात एवढी बुडाली आहे की तिचा जन्म दिलेला बाप इथे उभा आहे हेही तिला लक्षात नाही आहे. म्हणजे खरंच जीवाचं प्रेम खरं आहे. त्याबरोबर जीवाचं लक्ष धनंजयवर जातं. जीवा लगेच नंदिनीच्या शेजारून उठतो आणि धनंजयला म्हणतो, सॉरी, नाही म्हणजे मी तुमच्या परमिशनशिवाय तुमच्या मुलीच्या शेजारी बसलो आहे, बट मी स्वतःहून येऊन बसलो नव्हतो तिच्या शेजारी. तीच आली होती माझ्याकडे माझ्यासाठी चहा घेऊन. मी चहा घेऊन जायला हवं होतं खरं तर, पण मी इथे बसलो, सॉरी. त्याबरोबर धनंजय म्हणतो, मला तू कशाला सॉरी म्हणतो आहेस? उलट तू तुझ्या हक्काच्या स्वतःच्या बायकोबरोबर सॉरी चहा पितो आहेस, तेव्हा मी उलट तुमच्यामध्ये आलो आहे, त्यामुळे मी सॉरी म्हणायला हवं. जीवा, सॉरी, मी तुला त्या दिवशी इतकं बोलायला नको होतं, मी इतकं वाईट तुझ्याबरोबर नको वागायला हवं होतं. पण मी खरंच सांगतो, माझ्या मनात राग होता आणि रागाच्या भरात मी जे काही केलं, जे काही बोललं ते सगळं होतं. माझ्या मनात तुझ्याबद्दल कुठल्याही पद्धतीची चीड वगैरे असं काही नाही आहे. खरंच सॉरी, मी तुझ्यावर असं रागवायला नको होतं खरंच. त्याबरोबर मग मात्र आता जीवाला धनंजयचं आणि नंदिनीचं सॉरी पटतं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे काव्या ही शुद्धीवरती आलेली असते, पण आता मुद्दामूनच ती पार्थला असं दाखवत असते की जणू काही तिला पार्थ आठवत नाही आहे, तिला त्यांचा भूतकाळ आठवत नाही आहे, तिला त्यांचा प्रवास आठवत नाही आहे, तिला काहीच आठवत नाही आहे थोडक्यात असा ती आता पार्थसमोर दिखावा करत असते. ती पार्थला विचारते, कोण आहात तुम्ही आणि माझा हात का पकडलाय, सोडा माझा हात. त्यावेळी पार्थ तिला म्हणतो, कोण आहे मी म्हणजे काव्या, मी पार्थ, तुमचा बोका, तुमचा ओजी बोका, तुमचा पार्थ देशमुख, तुमचा टॉप 20 आर्किटेक्टपैकी एक आर्किटेक्ट. काव्या, अहो असं काय करताय तुम्ही? मला नाही विसरू शकत. काव्या, काहीही झालं ना तरी मी तुम्हाला नाही मला विसरू देणार. तुम्ही आठवतंय तुम्हाला मला विचारत होतात माझ्या मनात काय आहे, मी तुम्हाला कधी सांगणार आहे? आज सांगतोय मी काव्या, तुम्हाला सगळं सांगतो, सगळ्यांच्या समोर सांगतो, हवं तर तुमची इच्छा असेल तर. काव्या, आय लव्ह यू. माझं प्रेम आहे तुमच्यावर आणि माझं तुमच्यावर खूप खूप म्हणजे खूप मनापासून प्रेम आहे काव्या. तुमच्याशिवाय हा पार्थ देशमुख, हा तुमचा ओजी बोका कायमच अपूर्ण असणार आहे काव्या. आय लव्ह यू. तुमच्याशिवाय मी कधीच पूर्ण होऊ शकणार नाही आणि म्हणूनच काव्यात मी तुम्हाला स्वतःला कधीच विसरू देणार नाही आणि तुम्ही नाही विसरायचं मला. तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा. त्यावेळी काव्या म्हणते, आठवायचं तर तेव्हा असतं ना पार्थ, जेव्हा आपण एखाद्याला विसरतो. पार्थ, तुम्हीच म्हणालात ना मला आत्ता की तुम्ही माझा ओजी बोका आहात म्हणून.
मी माझ्या ओजी बोक्याला इतक्या सहजासहजी विसरेन असं वाटतंय का तुम्हाला? त्यावर पार्थ म्हणतो, म्हणजे मग आता तुम्ही हे जे सगळं बोललात ते सगळं? त्यावर काव्या ही हसते. त्यावर पार्थ म्हणतो, काव्या काय चाललं आहे तुमचं? प्लीज सांगा ना मला, म्हणजे तुम्ही मला विसरलेलं नाही आहात ना? तुमच्या लक्षात आहे ना सगळं? काव्या, तुम्ही मला मनवण्यासाठी केलेले प्रयत्न, आपलं लग्न, त्यानंतर मी तुमच्यावर केलेलं जीवापाड मनापासून खरं प्रेम, सगळं, आणि आपला प्रवासही. त्यावर काव्य हसते. आता पार्थ म्हणतो, काव्य बोला ना काहीतरी, मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय. त्यावर काव्या म्हणते, हो पार्थ, मी तुम्हाला आपल्या लग्नाला, आपल्या लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळाला आणि आत्ता मी तुमच्यावर केलेल्या भरभरून प्रेमाला, तुम्ही मला दिलेल्या साथीला आणि आपल्या प्रवासाला कशालाही विसरलेली नाही आहे. पार्थ, अहो तुमचं प्रेम खूप आहे आणि तुमचं प्रेम इतक्या सहजासहजी मी विसरेन असं वाटतंय का तुम्हाला? नाही, मी तुम्हाला याच जन्मात काय पुढच्या 7 जन्मातही नाही विसरू शकत. पार्थ म्हणतो, वा रे वा मांजरी, तू बरी विसरशील मला आणि मी तुला विसरून देईन असं वाटतं का तुला? काव्या, तुम्ही जितकं माझ्यावर प्रेम केलं आहेत ना, तितकंच किंबहुना त्यापेक्षा 2-4 पटींनी नाही, 10-100 पटींनी जास्त प्रेम मी तुमच्यावर केलं आहे. त्यामुळे याच जन्मात काय पुढच्या 7 जन्मातही तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत. त्यानंतर मग आता डॉक्टर ह्या थोड्या वेळाने काव्याचा चेकअप करायला येतात. चेकअप वगैरे करून झाल्याच्यानंतर मग आता डॉक्टर ह्या पार्थला आणि काव्याला आता सांगतात की तुमची तब्येत व्यवस्थित आहे. पार्थ म्हणतो, खरंच? त्यावर डॉक्टर म्हणतात, हो, आता यांना डिस्चार्ज मिळून तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. आता काव्याला डिस्चार्ज मिळू शकतो हे ऐकून पार्थला खूप छान वाटतं. मग पार्थ हा आता काव्याला विचारतो, काव्या घ्यायचा ना डिस्चार्ज? त्यावर काव्य होकार देते. पार्थ म्हणतो, ठीक आहे, मग आता डिस्चार्ज घेऊन मी तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी घेऊन जाणार आहे. काव्या, तुम्ही IAS व्हायचं स्वप्न आपण दोघांनी मिळून पाहिलं आहे आणि आपलं दोघांचं स्वप्न मी अपूर्ण नाही राहून देऊ शकत. मग पार्थ हा आता देवाकडे येतो आणि देवाचे सुद्धा मनापासून खूप 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 आभार मानतो. आणि त्यानंतर मग आता काव्याची सगळी तयारी वगैरे केली जाते आणि मग आता पार्थ हा काव्याला म्हणत असतो, काव्या, आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्याबरोबर आणि आयुष्यभर आपण दोघंजणं असेच कायम एकत्र राहणार आहोत. आता आपल्याला दोघांना, काव्या, कोणीच वेगळं नाही करू शकत. आपण दोघं कायम असेच असणार आहोत, मी तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत. अगदी कुणीही कितीही ठरवलं ना तरीही कोणीच आपल्याला कधीच नाही वेगळं करू शकणार. अगदी देवाने जरी ठरवलं ना तरीही नाही. आता शेवटी मृत्यू हाच आपल्याला वेगळं करेल. त्यावर काव्या म्हणते, देशमुख गप्प बसाव. तसा विषय बदलण्यासाठी लगेचच नंदिनी म्हणते, बापरे पार्थ, तुम्ही म्हणताय की तुम्ही आता कायम काव्याच्या बरोबर राहणार, म्हणजे काय आता तुम्ही सुद्धा तुमचं सगळं सामान घेऊन गेस्ट रूममध्ये शिफ्ट होणार की काय? आणि मग नंदिनीच्या चेहऱ्यावर एक हसू येतं. तसा लगेचच आता पार्थ म्हणतो, नाही काव्या, मी कशाला गेस्ट रूममध्ये जाईन? काव्या, उलट मी आता तुम्हाला घेऊन आपल्या काव्यार्थ खोलीत जाणार आहे. त्याबरोबर आता हे ऐकून नंदिनी म्हणते, अरे वा, हे तर एकदमच छान होईल. त्याबरोबर आता जीवा तर जोरात शिट्टीच वाजवतो. तर आता हे सगळं झाल्याच्यानंतर मग पार्थ म्हणतो, बरं चला काव्या, तुम्हाला परीक्षेला घेऊन जाणार आहे मी असं म्हटलं आहे, आपल्याला लवकरात लवकर निघायला हवं. 11 वाजताचं तुमचं एक्झामचं टायमिंग आहे, लक्षात आहे ना? त्यावर काव्या म्हणते, हो देशमुख, अगदी व्यवस्थित लक्षात आहे. नंदिनी म्हणते, बरं चला आता तुम्ही दोघंजणं बाहेर थांबा, मी पटकन काव्याला चेंज वगैरे करायला मदत करते आणि त्यानंतर मग मी काव्याला घेऊन येते. त्याबरोबर पार्थ म्हणतो, नाही नंदिनी, तुम्ही फक्त त्यांचं आवरा आणि मला हाक मारा. नंदिनी म्हणते, ठीक आहे. मग नंदिनी काव्याला छान रेडी करते आणि मग ती पार्थला हाक मारते. मग काय, पार्थ येतो आणि बेडवरतून काव्याला उचलून घेतो. काव्या म्हणते, देशमुख तुम्ही हे काय करताय? पार्थ म्हणतो, अशी उचलून मी तुम्हाला तुमच्या सेंटरला नेणार, तिथे तुमची एक्झाम झाल्याच्या नंतर ह्याच बिमाखात तुम्हाला उचलून पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या घरी नेणार. काव्या, आज पुन्हा एकदा आपल्या घरी तुमच्या परीक्षेनंतर आपला गृहप्रवेश होणार. त्यानंतर मग काव्य आणि पार्थ परीक्षा सेंटरवरती पोहोचतात. पार्थ काव्याला ऑल द बेस्ट देतो, छान पेपर लिहा असं सांगतो. काव्या म्हणत असते, आता तुम्ही एवढं छान आणलं आहेत म्हटल्यावर पेपरसुद्धा माझा छानच जाईल की. आणि मग काव्या आता एक्झामला जाते. काव्य पेपर लिहायला सुरुवात करते. काव्याचा अभ्यास तर सगळा एकदम फर्स्ट क्लास झालेला असतो, त्यामुळे काव्याला तर सर्व पेपर अगदी सोपा वाटतो. काव्य अगदी भरभर छान पेपर सोडवत असते.
पार्थ मात्र काव्याची बाहेर वाट बघत असतो. तर दुसऱ्या बाजूला आता जीवाने सुद्धा नंदिनीला माफ केलेलं असतं, कारण धनंजयने सुद्धा त्याची माफी मागितलेली असते, त्याने त्याची चूक स्वीकारलेली असते आणि नंदिनीने सुद्धा तिची चूक स्वीकारलेली असते. मग आता जीवा नंदिनीला म्हणतो, चल मग आता आपणही आपल्या घरी जाऊया, तुझे बाबा इथून जातील त्यांच्या घरी, बरोबर ना? त्यावर धनंजय म्हणतो, हो नक्कीच. आणि मग जीवा आणि नंदिनी घरी येतात. घरी आल्या आल्या जीवा आणि नंदिनी मालिनीला गुड न्यूज देतात की आता काव्याची तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काव्याला डिस्चार्ज मिळाला आहे आणि पार्थ तिला घेऊन तिच्या परीक्षेसाठी सेंटरवर गेला आहे. मालिनी म्हणते, अरे लगेच परीक्षा? त्यावर जीवा म्हणतो, हो आई, अगं परीक्षा तर तिला द्यावीच लागेल ना. जर तिने परीक्षेचा पेपर नाही लिहिला तर तिचं हे वर्ष वाया जाईल आणि वर्ष वाया जाऊ नये यासाठीच पार्थदादा तिला घेऊन गेले. काळजी करू नको, काव्याचा अभ्यास अगदी व्यवस्थित फर्स्ट क्लास झाला आहे, त्यामुळे काव्याला परीक्षेचं तर काही टेन्शनच नसणार आहे. त्यावर मालिनी काकू म्हणतात, काव्य आणि पार्थचं तर मला कळलं, पण तुम्ही दोघं जण आपल्या घरी एकत्र म्हणजे? त्यावर नंदिनी म्हणते, आई काव्य म्हणाली होती ना पेपर सोपा आहे, सुटेल. पेपर सुटला. त्यावर हे ऐकून मालिनीला खूप आनंद होतो आणि मालिनी म्हणते, अरे वा वा छान, म्हणजे तुम्ही दोघं जण घरी आलातही आणि एकत्र, वा, म्हणजे तुमचं सगळं छान झालं. आता मला काव्याच्या आणि पार्थच्या स्वागताची अगदी जंगी तयारी करायची. माझे काव्या एवढ्या मोठ्या आजारपणातून उठूनही एवढा छान पेपर लिहून घरी येणार आहे, मला माहिती आहे. मी तयारीला लागते स्वागताच्या. त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो, आई हो हो हो, तू जरा शांत हो आणि जरा सावकाश कर, आपण मिळून करूया तिघंजणं सगळं. पार्थदादाचा आणि काव्याचा पुन्हा एकदा अगदी थाटामाटात आपण आपल्या घरात गृहप्रवेश करूया. तुला आठवतं आहे ना, काव्याचं जेव्हा लग्न झालं होतं दादाबरोबर, तेव्हा गृहप्रवेश करताना ती अजिबात आनंदी नव्हती, पण आता मात्र आपण तिचा गृहप्रवेश दादाबरोबर अगदी छान करायचा, अगदी थाटामाटात, तिला अगदी आनंद झाला पाहिजे असं स्वागत अगदी छान करूया काव्याचं. मग त्यानंतर आता काव्याचा पेपर वगैरे लिहून होतो आणि मग पार्थ काव्याला घेऊन घरी येतो. घरी सगळ्यांनी छान स्वागताची तयारी केलेली असते, फुलांच्या पायघड्या वगैरे घातलेल्या असतात आणि मग पार्थ छान त्या फुलांवरनं काव्याला घेऊन येतो आणि मग आता तो काव्याला डायरेक्ट त्यांच्या खोलीत घेऊन जातो. खोलीसुद्धा छान सजवलेली असते काव्याची. गेट वेल सून असं सुद्धा खोलीमध्ये लिहिलेलं असतं. पार्थ म्हणत असतो, बघताय ना काव्या, तुमच्यासाठी सगळ्यांनी किती काय काय केलं आहे, ते तुमच्यावर सगळ्यांचं किती प्रेम आहे ते. त्यावर काव्या म्हणते, हो मग आहे तर प्रेम माझ्यावर, सगळ्यांचं आहेच, पण तुमचं थोडं जास्त आहे, बरोबर ना? त्यावर पार्थ म्हणतो, अर्थात. त्याबरोबर आता काव्य हसते आणि पार्थला मिठी मारते. तर पार्थसुद्धा काव्याला आवडीने जवळ घेतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.